पृथ्वीवर या ठिकाणी ठेवले बाप्पाने पहिले पाऊल। हे दैवी पाऊल आजही या मंदिराच्या टेकडीवर स्पष्टपणे पाहायला मिळते। तर नमस्कार मंडळी, आज मी आणि गावाकडून आलेले पाहुणे तर आम्ही आता निघालोय दापोलीतील कड्यावरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला। मग दापोलीत गेल्यावर स्पेशल कामतेकर वडापाव घेतला आणि थोड्याच वेळात कड्यावरच्या गणपतीचा बायपास रोड पकडून हा 1 नंबरचा स्पॉट दाखवतो। घाट चढून उंचावर आल्यावर हरणे बीच संपूर्ण दिसतो। हा नजारा बघा, हा नजारा पाहून तुम घाबर सकते हो। समोरचं मंदिर श्रीरामांचं 5 पंढरी, त्यामागील सुवर्णदुर्ग किल्ला आणि ही वसाहत कोकण सुख म्हणजे हेच। मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। हा कोणता ब्रिज आहे माहित नाही, ज्याला माहिती आहे त्याने कमेंट मध्ये नक्कीच सांगा। मग सरळ पुढे आल्यावर प्रवेशद्वार लागला, अंजरला गणपती मंदिर। मग पुढे गेल्यावर मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार लागला आणि तिथूनच आत 5 मिनिटात आपण आलोय श्री क्षेत्र कड्यावरील गणपती बाप्पाच्या देवस्थानात। आत आल्यावर हातपाय धुण्याची सोय आहे। पुढे हा मंदिराचा परिसर अत्यंत जागृत आणि पुरातन देवस्थान आहे। पेशवेकालीन परंपरेचा हा उत्तम नमुना आणि आकर्षक वास्तुकलेमुळे हे मंदिर कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे। मंदिराच्या बाजूला शिव मंदिर आहे, जोग नदीच्या मुखाशी एक उंच टेकडीवर वसलेले आहे। अरबी समुद्राला लागून असलेल्या या उंच टेकड्यावर बाप्पा विराजमान असल्यामुळे या मंदिराला कड्यावरचा गणपती असे म्हणतात। तर तुम्हाला आता बाप्पाचे पाऊल दाखवतो। मंदिराच्या मागच्या बाजूने सरळ चालत गेल्यावर ही वाट आहे। विशेष म्हणजे या नव्या मंदिराच्या स्थापनेवेळी साक्षात श्री गणेश पृथ्वीवर अवतरले होते। या मंदिराच्या स्थापनापन्न होण्यासाठी श्री गणेश स्वतः आले, तेव्हा त्यांचे पहिले पाऊल या डोंगराच्या पायथ्यावर पडले आणि दुसरे थेट मंदिरात। आणि आजही या ठिकाणाला श्री गणपतीचे पाऊल म्हणून ओळखले जाते। मग पुढे कोकणचा रानमेवा बघितला, माय ऑलवेज फेवरेट कोकम ज्यूस, फणसवडी, आंबावडी। तर चला मग मंडळी, पुढील प्रवास नेक्स्ट व्लॉग मध्ये पाहूया। त्यासाठी आत्ताच आपल्या पेजला फॉलो करून ठेवा।